हॅलो फ्रेंड्स, मी तुमची आवडती कोच स्नेहल. फ्रूट्स कट करायला वेळ नाही, जिम जायला वेळ नाही, वॉक करायला वेळ नाही, फ्रूट्स आणायला देखील वेळ नाही आणि स्मूदीज बनवायलाही वेळ नाही. एवढंच काय, घरच्यांनी आणून ठेवलेले ड्रायफ्रुट्स भिजत घालून खायला सुद्धा वेळ नाही. असंच तुम्ही सुद्धा म्हणता का? म्हणत असाल तर नक्की ऐका की ह्या गोष्टींचा वेळ नाही काढला तर पुढे कशासाठी वेळ द्यावा लागेल. काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्या लक्ष देऊन ऐका. जसं की हॉस्पिटलच्या रांगांमध्ये उभं राहण्यासाठी वेळ, ओपीडी मध्ये बसून अनेक 2-2, 4-4 तास किंवा काही दिवसही आपल्याला घालवावे लागणार आहेत. तर तसंच ॲडमिट झालं की 2 दिवस, 4 दिवस, आठवडाभर किंवा काही काळ महिनाभर सुद्धा घरात बसून आणि हॉस्पिटलमध्ये राहून असे अनेक दिवस आपल्याला काढावे लागणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी मग तुम्ही वेळ कुठून काढणार? जर तुम्हाला आता खाण्यासाठीच वेळ नाहीये, या गोष्टी करण्यासाठीच वेळ नाही, तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही खूप महत्त्वाची बाब आहे. जर तुम्ही आज स्वतःला अर्धा किंवा 1 तास स्वतःच्या खाण्यासाठी, व्यायामासाठी, चांगल्या वाचनासाठी जर तुम्ही दिलात तर ह्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ घालवायची गरज लागणार नाही, जे मी आता तुम्हाला सांगितले. तर आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला वेळ काढायचा आहे की वेळ घालवायचा आहे. थँक्यू. पॉसिबल वेलनेस सेंटर.